उज्ज्वल निकम मोठे वकील आहेत, पण भारतीय जनता पक्षातर्फे त्यांनी निवडणूक लढवली. त्यांनी स्वतःवरती एक शिक्का मारून घेतला राजकीय. त्याच्यामुळे आता त्यांना ह्या प्रश्नांना तोंड द्यावं लागेल किंवा त्यांना सांगावं लागेल की माझ्यावर जोर जबरदस्ती करून निवडणूक लढवायला मला भाग पाडलं. मी जरी कसाबला फाशी देण्यात माझा हात असला तरी मला लोकसभा निवडणुकीत फासावर लटकवण्याचा प्रयत्न भाजपने केला हे त्यांना समोर येऊन सांगावं लागेल. नाहीतर त्यांना भाजपचा किंवा संघाचा शिक्का पुसता येणं कठीण आहे. पण उज्ज्वल निकमजी ज्यांनी कसाबला फाशी देण्यामध्ये मदत केली जाते ते तरी आमच्या बाजूने आहेत. पण असंख्य अतिरेकींची कोर्टामध्ये बाजू घेणारे माजिद मेनन नावाचे वकील हे तुमच्या शरद पवार गटामध्ये तुमच्या खांद्याला खांदा लावून आणि मांडीला मांडी लावून बसतात. आम्हाला उज्ज्वल निकमजींच्या केलेल्या कामा आणि कार्याबद्दल अभिमान आहे. पण हे जे काही मेनन नावाचे वकील आहेत, सिनियर वकील आहेत, त्यांनी आतापर्यंत किती अंडरवर्ल्डच्या लोकांची बाजू घेतली, बॉम्बस्फोटच्या बॉम्बस्फोट असलेल्या आरोपांची लोकांची बाजू घेतली अतिरेक्यांची. ते तुमच्या मांडीला मांडी लावून बसलेत, आमच्या नाही. त्यावर पहिलं उत्तर द्या आणि मग उज्ज्वल निकमजींना सल्ले द्या. पुणे आणि नाशिक ही दोन शहरे ड्रग्सच्या विळख्यात पूर्णपणे सापडली आहे आणि हे ड्रग्स गुजरातवरून येतं हे सिद्ध झालेलं आहे. गुजरात हे ड्रग्सचं सर्वात मोठं केंद्र आहे असं संजय राऊत म्हणतात. गुजरात मोठं केंद्र आहे हे मातोश्री कलानगर मातोश्री तिसरा मजला हा मोठा केंद्र आहे. ह्याची जरा चौकशी नीट झाली पाहिजे. तुमच्या मालकाचा मुलगा रोज संध्याकाळी बँड्राच्या रिजवी कॉलेजच्या मागच्या गलीच्या बंगल्यामध्ये काय करत असतो. मग आता उडता पंजाब नंतर उडता मातोश्री असा एक चित्रपट आम्ही काढायचा का. तिथून खूप काही धूर बाहेर येईल, मग कळेल. पुण्यामध्ये संस्कार आणि संस्कृती विद्या हे केंद्र होतं, पण आज दुर्दैवाने गुन्हेगारी अंमली पदार्थाचं मुख्य केंद्र महाराष्ट्रातलं होऊ पाहत आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यावेळेचे पालकमंत्री आहेत असं संजय राऊत म्हणतात. गेल्या 5 वर्षामध्ये 2.5 वर्ष तुमच्या महाविकास आघाडीची सत्ता होती. तुमचाच मालक हा मुख्यमंत्री होता, तुमचेच गृहमंत्री अनिल देशमुख होते. मग त्या 2.5 वर्षाचा पण हिशोब हा कोणीतरी केला पाहिजे की नेमकं त्या 2.5 वर्षामध्ये पुण्यामध्ये ड्रग्ज हा विषय थांबवण्यासाठी काय प्रयत्न केले काय करून दिले नाही. कारण ह्यांच्या मालकाचा मुलगा हा तेव्हा पण पुण्याला काय काय करायचं आहे, कधीतरी 5 स्टार हॉटेलचे सीसीटीव्ही तपासले ना, जंगली महाराज रोडचे सगळे बाहेर येतील. म्हणून संजय राजाराम राऊतने ड्रग्ज या विषयावर बोलून स्वतःच्या मालकाच्या मुलाला अडचणीत आणू नये असा मैत्रीचा सल्ला देतो.